मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लेअरवाली चिकनची बिर्याणी. तर आता त्याच्यासाठी आपल्याला अर्थातच तांदूळ लागणार आहे आणि पहिली स्टेप जी आहे ती आपण तांदूळ भिजवून ठेवूया. तर त्याच्यासाठी आपण 2 कप अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर हा जुना असतो आणि अगदी लांब असतो. तर हाच तांदूळ घ्यायचं कारण म्हणजे हा अगदी मोकळा होतो केल्यानंतर, म्हणून आपण बासमती तांदूळ बिर्याणीसाठी वापरतोय. तर हा आपण आता अर्धा तास भिजत घालूया. तर आता हा आपण तांदूळ जो काही आहे तो चांगला 2 वेळा स्वच्छ असं धुवून घेऊया. तर आता आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये 4 कप पाणी घालू आणि अर्धा तास आपण ह्याला भिजायला ठेवूया. म्हणजे काय होतं, हा शिजवताना पटकन शिजला पण जातो. तर आता हा आपण 4 कप ह्याच्यामध्ये पाणी घातले आणि अर्धा तास आपण ह्याला तर रेस्ट करूया. आणि भिजवल्यानंतर तांदूळ काय होतं की एक तर पटकन शिजला पण जातो आणि तो तुटत पण नाहीये. तर आता आपण हे बाजूला ठेवूया. आता वेळ आहे आपल्याकडे, तोपर्यंत आपण चिकनचं मॅरिनेशन करून घेऊया. म्हणजे थोडंसं हे कसं आहे, बिर्याणी थोडी स्टेप बाय स्टेप अशी व्यवस्थित जर रित्या केली तर खरं कधीच चुकत नाहीये. तर आता आपल्याकडे अर्धा तास वेळ आहे, तर एवढ्या वेळात आपण चिकनचं मॅरिनेशन करून घेऊ. तर आता आपण तांदूळ भिजायला ठेवलेला आहे. आता हे चिकन आपण जे आहे हे अर्धा किलो घेतलेलं आहे. तर हे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पूर्ण ह्याच्यासाठी ड्रमस्टिक पण 1-2 ठेवलेले आहेत. हे आता आपण इथं मॅरिनेशनसाठी घेऊया. आणि असे चिकनचे आपण थोडे मोठे मोठे पीस घेतो, कारण ते शिजल्यानंतर फार मग एकत्र होतं ते, त्यामुळे थोडेसे मोठे मोठे पीस आपण घेतलेले. तर हे अर्धा किलो चिकन आहे. कारण आपण 2 कप तांदूळ घेतला, तर त्यामुळे जेवढं चिकन तेवढेच तांदूळ. कारण आपले तांदूळ 2 कप म्हणजे अर्धा किलो होतात ते. आपण ह्याला मॅरिनेशन करून घेऊया. तर ह्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालूया. मीठ घालतोय आपण 2 चमचे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लसूणची पेस्ट, 1 चमचा आल्याची पेस्ट आणि 4 टेबलस्पून दही हे आपण याच्यामध्ये घालूया. दही हे थोडंसं घट्ट घ्या. पाणी असेल तर खूप मग त्याला पाणी सुटतं सगळं मॅरिनेशनला. तर थोडंसं असं आपण साईचं वगैरे दही म्हणतो ना, तसं घट्ट दही घ्यायचं. आता हे सगळं छान हाताने आपण हलवून घेऊया. म्हणजे इथे खरं तर चमच्याचा काहीच उपयोग नाहीये, कारण व्यवस्थित ते आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचंय. चिकनला सगळं लागलं पाहिजे, दही, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ. आणि चिकन हे स्वच्छ धुवायचं. 3-4 वेळा धुतलं तरी चालेल, म्हणजे वास जो एक असतो ना तो पूर्ण निघून जातो. चिकनला थोडासा वास येतो, म्हणजे जर धुण्यात कमी पडलं तर त्यामुळे चांगलं व्यवस्थित 2-3 वेळा मात्र. आणि नितळून पण घ्यायचं, कारण जर पाणी त्याच्यामध्ये खूप राहिलं चिकनमध्ये तर काय होतं, मग मॅरिनेशन केलेलं सगळं ते निघून जातं ना. त्यामुळे ते पूर्ण असं नितळून घेतलं की त्याला छान असं लागून राहतं सगळं मॅरिनेशन आपलं. तर हे सगळं छान असं लावून ठेवलंय. आता ह्याला सुद्धा आपल्याला अर्धा तास ते 1 तास ठेवायचंय. तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी 1-2 तास ठेवलं ना तरी सुद्धा खूप, म्हणजे जेवढं मॅरिनेशन जास्त छान तेवढं बिर्याणी छान होणार आणि तो सगळा मसाला जो चिकन मध्ये मस्त मुरतो. तर आता आपली पहिली स्टेप आपण तांदूळ भिजत ठेवला, दुसरी स्टेप आपण चिकनचं मॅरिनेशन केलं आणि आता आपल्याला पुन्हा अर्धा तास थोडंसं रेस्ट करायचं. तर आता ह्या वेळामध्ये आपण बाकीची तयारी करून घेऊया. उदाहरणार्थ कांदा. तर आता आपण कांदा कसा तळून घ्यायचा ते बघूया. तर आता आपली तिसरी स्टेप म्हणजे काय, तर आपल्याला लेअर जे काही लावायचे तर त्याच्यासाठी कांदा, फ्राईड काजू, त्याच्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर असे आपण लेअरला वापरणार आहे. तर त्याच्यासाठी कांदा आपण तळून घेऊया. तर हा जो काही कांदा आहे तर साधारण 4 ते 5 कांदे, अर्थात ते तुमच्या आवडीनुसार आहे की तुम्हाला म्हणजे लेअरमध्ये कांदा किती आवडतो किंवा किती हे घालायचं आहे. तर आत्ता आम्ही काय केलेलं आहे, 4 कांदे सगळे मोठे मोठे घेतले आणि इतके पातळ पण नाही चिरायचे, थोडंसं त्याला असं जाडसर उभे उभे काप करायचे. आणि मुख्य म्हणजे काय, तर 1-2 तास आधी, बिर्याणी करायच्या आधी 1-2 तास कांदा चिरायचा आणि तो सगळा मस्त कॉटनवर असा पसरवून ठेवायचा. म्हणजे काय होतं की त्यातलं कांद्याला पाणी खूप असतं, तर ते सगळं पाणी जे काही आहे ते कॉटनवर टिपून जातं आणि मग कांदा तळायला आपल्याला सोपा जातो. तर आता तळला जातो. हा 2 तास असं तुम्ही बघू शकता की असा कोरडा, हाताला कुठे पाणी लागत नाहीये. तर 2 तास हा कॉटनवर पसरून ठेवला होता आणि आता आपण हा तळून घेऊया मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत.
आणि ऊन असेल तर थोडंसं उन्हात ठेवला तरी पण म्हणजे चालू शकतो. खरं तर हे काम आपण म्हणजे उन्हाळ्यात वगैरे वारंवार ज्यांच्या घरात बिर्याणी केली जाते किंवा आवडते, एक तर बिर्याणी सगळ्यांना आवडते, पण जेव्हा उन्हाळा असतो म्हणजे उन्हाळी कामातलंच हे खरं काम आहे की जेव्हा आणि तेव्हा कांदा पण स्वस्त असतो, तर अशा वेळेला भरपूर कांदा आणून तुम्ही टेरेसवर अगदी छान वाळवून ठेवला तर तो फारच छान होतो. पटकन वापरला जातो म्हणजे आपल्याला. तेल आपलं तापलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये कांदा 2 बॅच मध्ये आपण करून घेऊया, एकदम सगळा नाही घालत आहे. आणि आपण आता सध्या हाय फ्लेम करून ठेवलेला आहे, कारण कांदा आता तो ओला आहे आणि आपण थोड्या वेळाने थोडीशी त्याची फ्लेम कमी करू गॅसची. आता आपला हा छान असा गोल्डन ब्राऊन तळून झालेला आहे कांदा. साधारण 5 ते 6 मिनिटं लागलेत सगळा व्हायला. आणि हा जसा जसा गार होईल तसा तसा होणार आहे. आणि हा थोडासा काढल्यानंतर पण थोडा ह्याचा कलर पुढे जातो, त्यामुळे ह्या स्टेजला तो काढायचा आपण, तर फार मग अगदी करपट होतो मग तो. आणि तुम्हाला टिश्यूवर काढायचं असेल तरी पण चालेल, पण बिर्याणीमध्ये तेल तूप हे भरपूर असेल तर ती छानच होती. म्हणजे आता आपला एक कांद्याचा लॉट तळून झाला आणि खरं तर सुजाताचा हा एक लॉट तळून होईतोपर्यंत मायक्रोवनला दुसरा लॉट कांद्याचा लावला होता. तर मायक्रोवनला पण असा छान कुरकुरीत आणि कमी तेलात, मुख्य म्हणजे अगदीच एक अर्धा चमचा, म्हणजे जर कोणाला इतका तळलेला कांदा नको असेल तर तुम्ही मायक्रोवनमध्ये करू शकता. आणि तुम्हाला जर हे बघायला आवडणार असेल तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की मायक्रोवनमध्ये कांदा कसा केला, नक्की आपण त्याचा विचार करूया. आणि आता ह्या तेलामध्ये आपण काजू तळून घेऊया. काजू तळताना मात्र तेलाचं टेम्परेचर एकदम कमी पाहिजे, नाहीतर लगेच करपतात ते. काजू पण तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला आवडत असतील तर घातले तर चालेल, नाही घातले तरी काही चालतं. म्हणजे काजूचं काही एवढं नाहीये तिथे, कांदा जसा अगदी पाहिजे तसं काजूचं काही नाही. आणि आता काजू तळून होत आहेत तोपर्यंत ही कोथिंबीर जी आहे स्वच्छ 2 वेळा धुवून घेतली आहे, ती पण आपण आपल्याला लागणाऱ्या लेअरमध्ये. आता मी ही बारीक इकडे साईडला चिरून घेते, म्हणजे आपला काय होईल, फ्राईड कांदा, फ्राईड काजू, कोथिंबीर आणि पुदिना आता ही बारीक चिरून घेऊया आपण. बिर्याणी म्हटलं की तसं खूप साहित्य जमा करावं लागतं आपल्याला आणि त्यातलं काहीतरी विसरण्याची शक्यता असते. जसं आपण आता स्टेप बाय स्टेप करतोय त्यामुळे काही विसरणार नाहीये आणि अगदी प्रमाणबद्ध बिर्याणी होणार आहे तुमची सगळ्यांची आणि खूपच टेस्टी पण होणार आहे. अगदी कोथिंबीर चिरून झाली आहे आणि आता तसाच पुदिना पण आता आपण बारीक चिरून घेऊया. आणि पुदिना जो आहे तो तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला पुदिन्याचा फ्लेवर खूप आवडत असेल तर थोडा जास्त घेतला तरी चालेल आणि कमी आवडत असेल तर थोडासा कमी घेतला तरी चालेल. हवा म्हणजे काय होतं, बाकीच्या वासामध्ये त्याचा खूप स्ट्रॉंग आला तर बऱ्याच जणांना नाही आवडत आहे. तर हा पण मी बारीक चिरून घेते इथे. आणि मला आपल्याला खूप वास आहे कारण हा टेरेस गार्डन वरचा आहे ना, त्यामुळे एकदम फ्रेश तुम्हाला दिसतच असेल. तर म्हणजे अगदी ताजा 5 मिनिटच झाली, अगदी काढून स्वच्छ आणून धुवून लगेच आपण त्याचा वापर करतोय. काजू छान अगदी गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आता हे मी काढून घेते साईडला. काजू हे आपण अगदी लो मिडियम वरती तळलेले आहे. तर आता आपलं लेअरचं कोथिंबीर, फ्राईड कांदा, त्याच्यानंतर फ्राईड काजू आणि आपण पुदिना बारीक चिरून ठेवला, हे लेअरची तयारी झाली आहे. आता ह्याच्यानंतरचं म्हणजे आपल्याला भाताला अर्धा तास झालाय तांदूळ भिजत घालून, तर आता आपण भात शिजवून घेऊया. अर्धा तास झाला आपला तांदूळ भिजवून आणि आपण आता पाणी पण इकडे गरम करत ठेवलं होतं. पाण्याला एक उकळी आलेली आहे. आता पाणीला उकळी आल्यानंतरच आपण त्याच्यात तांदूळ घालतो, तर तसं आपल्याला पाण्याला उकळी आली आहे. आणि आपण पाणी म्हणजे 2 कप जरी आपण तांदूळ घेतला तर पाणी घेताना आपण जवळपास 15 ते 16 कप घेतलेले आहे. म्हणजे भरपूर पाणी जेवढं तुम्ही घेणार तेवढा तो भात असा सुट्टा सुट्टा मोकळा शिजायला होतो अगदी. तर त्याच्यामध्ये आता आपण थोडे मसाले घालून घेऊया. 2 स्टार मेस किंवा चक्री फूल किंवा बादल फूल असं बरंच ह्याला नावं आहेत, त्यामुळे 2 चक्री फूल घालूया. त्याच्यानंतर 2 तेजपत्ता, 2 हिरवे वेलदोडे, 2 लवंग आणि 2 मिरी.
आणि गरम मसाला प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, जास्त कमी तुम्ही करू शकता. तुम्हाला जर आवडत असेल फ्लेवर जास्त तर थोडा कमी जास्त, आणि तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते. दालचिनी पण आपण घालूया, दालचिनीचा तुकडा. आणि तेल घालायचं आपण, म्हणजे तो अगदी तांदूळ असा सुट्टा सुट्टा अगदी होतो. 3 चमचे तेल मी हा 1 टेबलस्पून घातला. 1 टेबलस्पून म्हणजे 3 चमचे. थोडीशी पाण्याला उकळी येऊ देत, कारण थोडं टेम्परेचर त्याचं लगेच आपण हे घातल्यानंतर डाऊन झालं. आणि उकळत्या पाण्यातच टाकायचं आहे, म्हणजे अगदी साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये आपला तांदूळ हा शिजून होतो. अगदी पाण्याला छान अशी उकळी आली आहे, तर आपण हे भिजवलेला तांदूळ त्याच्यामध्ये टाकूया. आणि आपण हा तांदूळ जो शिजवणार आहे ह्याच्यामध्ये तो 100% शिजवून घेणार आहे आपण, म्हणजे 80% वगैरे असं जे आपण म्हणतो तसा नाहीये. आपण हा फुल शिजवून घेऊ. आणि इथं फ्लेम अजिबात कमी करायची नाहीये गॅसची, अगदी हाय फ्लेम वरती शिजवायचा आहे. उरलेला सगळा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. आपण पाण्यासहित घातलेला नाहीये, पाणी काढून घातलेलं आहे, कारण जर ह्याचे पाण्यासहित घातलं तर ह्याचं टेम्परेचर कमी होईल आणि भात तो चिकट होईल थोडा. मग आणि सुरुवातीला हलवायचं पण नाही, चांगला उकळू देऊया आणि मगच त्याच्यामध्ये म्हणजे झारा किंवा चमचा जे काही असेल ते तुम्ही घाला. आता आपण थोडंसं तांदूळ चेक करूया शिजलाय की नाही ते, आणि आपल्याला 100% शिजवायचं आहे. त्यामुळे एखादा शीत असं थोडंसं घेऊन बघूया. अगदी खाऊन बघायचं कळतं ते किती छान असा लांब अगदी झालेला आहे. शेवयांसारखं अगदी शेवयांच्या सारखा झालेला आहे, तसा तो करून बघायचा. तर अगदी तो छान शिजलेला, याच्यामध्ये कणी कुठेही राहत नाहीये. साधारण 6 ते 7 मिनिटं लागली आपल्याला हा एवढा व्हायला. आणि गॅस अजिबात आपण कमी केलेला नव्हता, हाय फ्लेम वरती सगळं करून घेतलं. आणि साधारण पहिले 1-2-3 मिनिटं तर त्याला तुम्ही उलटणं वगैरे काहीच लावू नका. आणि एकदा उकळायला लागला की थोडंसं एकदा फक्त त्याला फिरवून, म्हणजे 2 वेळा फक्त चेक करण्यासाठी की बाबा शिजलाय आणि कितपत शिजत आलाय. आणि आता आपला तांदूळ हा झालेला आहे शिजून, तर आता आपण हे नितळून घेऊया. सगळा भात जो काही आहे तो निथळून घेतलाय. आणि हा पूर्णपणे मधून मधून मात्र काय करायचं की त्याला थोडंसं असं वाफ जाऊ द्यायची, म्हणजे काय होतं ओव्हर कुक होत नाही. तर आता आपण फक्त ह्या भांड्यावरती न ठेवता हे आपण दुसऱ्या भांड्यावरती शिफ्ट करतोय, कारण ह्याच्या वाफेमुळे परत तो जास्त पुढे जाईल आणि ओव्हर कुक होईल. मग इकडे ठेवल्यानंतर असं थोडंसं मधून 1-2 मिनिटं सगळं हलवायचं आणि त्याची वाफ जाऊ द्यायची सगळी पूर्ण. आणि वाफ सगळी गेली की मग आपण हा सगळा परातीत मोकळा करून घेऊया. आता आपली यानंतरची स्टेप म्हणजे काय, तर आपला भात सगळा आपला मोकळा झालाय, परातीत पण तो आपण काढून घेतलेला आहे. आणि आता त्याला आपण तुपाचा तडका देऊया. तर त्याच्यासाठी आपण इथे कढलं गरम करत ठेवलंय, गरम पण झालेलं आहे. 4 टेबलस्पून आपण तूप घालूया त्याच्यामध्ये. आणि बिर्याणीला जेवढं तूप जास्त घालणार तेवढी बिर्याणी छान होणार आहे. आपण तुपाची करतोय. 4 टेबलस्पून तूप घातलं. गॅस थोडासा मोठा करूया. आणि थोडंसं तूप गरम झालं की लगेच आपण शहाजिरे टाकतोय, कारण काय होतं जर खूप गरम झालं तर लगेच ते करपतात, कारण खूप नाजूक असतं ना शहाजिरा. तर आता 1 चमचा शहाजिरे याच्यामध्ये घालतोय आपण. आणि थोडेसे मसाले घालतोय. 2 हिरवे वेलदोडे, 2 मिरी आणि 2 लवंग. आणि गॅस आपण लगेच बंदच करतोय. आणि आता हा तुपाचा तडका आपण ह्याच्यावर, तो इतका छान सगळ्या राईसला लागून राहतो ना, त्यामुळे तो म्हणजे आपण नंतर घालतोय. त्याचं कारण तेच आहे, ते सगळं हा तुपाचा आणि शहाजिऱ्याचा इतका मस्त सुवास सुटलाय सगळीकडे. हे सगळं हलक्या हाताने सगळं हे असं हलवून घ्यायचं. हा बघू शकताय तुम्ही, तांदूळ अजिबात मोडलेला नाहीये. त्याच्यात आपण लगेच मीठ वगैरे पण घालून म्हणजे एकदाच सगळं व्यवस्थित हलवलं जाईल. आपण पाणी उकळून जेव्हा आपण तांदूळ टाकलं त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं, तर आता आपण त्याला मीठ लावून घेतो. 3 चमचे म्हणजे 3 सपाट चमचे घ्या मीठ घालूया आपण. आणि आपण लिंबूचा रस घालतोय. 1 लिंबाचा रस घालतोय, तो साधारण 3 चमचे होईल.
आणि असं वरून लावून घेतल्यामुळे तो अख्ख्या भाताला सगळ्यात छान लागून होतो. म्हणजे भात पण असा तो जो तांदूळ आहे तो खूप टेस्टी होतो. म्हणजे अगदी आपण हे सगळं छान सगळं हाताने अगदी मोकळ्या हलक्या हलक्या हाताने म्हणतो ना आपण तसं सगळं लावून घेऊया. हे म्हणजे तो मिठाचा कण आहे ना तो अगदी प्रत्येक तांदळाच्या शीताला मस्त चिकटतो आणि जेव्हा बिर्याणी आपण खातो तर तेव्हा मिठाची आणि सगळ्या ह्याची टेस्ट त्याला इतकी मस्त लागते त्या तांदळाला. आणि तूप आपण वरून लावले आता त्यामुळे ते तांदळामध्ये अगदी छान मुरलं पण जातं. अगदी हा थंड झाले आता. कारण तुम्ही जर गरम गरम राईसवर जर घातलं सगळं आणि हलवा लागला तर तांदूळ मोडला जातो. त्यामुळे त्याला छान असा थंड होऊ दे. आणि पिठाने परत पाणी पण सुटल्यासारखं होतं. छान असं हे हलवून झालंय. अगदी एक एक तांदूळ अगदी असा सुट्टा झालाय हा. आणि आज आपण अगदी ऑथेंटिक बिर्याणी अशी करतोय तर त्यामुळे त्याच्यासाठी थोडासा हिरवा रंग आणि केशरी रंग म्हणजे केशर तर लावणार आहेच आहे आपण पण तरी सुद्धा थोडंसं दिसण्याच्या दृष्टीनं एका थोड्या भागाला आपण ते अगदी मध्ये मध्ये एखादा ऑरेंज एखादा ग्रीन तांदूळ असा तो छान दिसतो. सुंदर कलर आला. आणि हे ऑप्शनल आहे म्हणजे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल. केशरचा सुद्धा भरपूर छान म्हणजे हे ज्यांना नको असेल ते स्टेप तुम्ही स्किप करू शकता. आणि आता तो सगळा एकत्र करायचा. हो आता एकत्र आपण करू सगळं. आणि जो आपण खडा मसाला घातलेला आहे तो आवडत असेल तर यात ठेवा नाही तर तो सुद्धा आता आपण काढला ना तरी चालू शकतो. म्हणजे तो खाताना दाताखाली जो मिरी वगैरे आलेली आवडत नाहीये बऱ्याच जणांना तर नाही घातला तरीही चालेल त्याच्यामध्ये. तर हे सगळं मी एकत्र करून घेते. तर थोडक्यात आपला सगळा राईस जो आहे तो त्याला लेमन ज्यूस मीठ आणि सगळे स्पायसेस लावून तुपाची फोडणी देऊन हा सगळा तयार आहे. आणि आता पुढची स्टेप म्हणजे आपण चिकन शिजवायला घेऊया. आता आपण पुढची स्टेप म्हणजे काय तर चिकन शिजवायला घेऊयात. तर त्याच्यासाठी आपण हे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकनला अर्धा ते पाऊण तास झालेलं आहे आपलं बाकीचं सगळं होईपर्यंत. त्यामुळे ते छान असं मुरलेलं आहे. आता आपण ते फोडणी घालूया. पॅन गरम झाला. हो झालेलं. पॅन मध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालूया आणि अर्थातच 2 टेबलस्पून तूप घालूया. अगोदर आपण तेल घातले आणि नंतर आपण तूप घालतोय म्हणजे ते खूप गरम होत नाही तूप आणि त्याचा वास वेगळा येत नाहीये. त्याच्यामध्ये लगेचच 1 टीस्पून शहाजिरे, 1 चमचा आल्याची पेस्ट, 4 चमचे लसूणची पेस्ट. लसूणचा चटचटपणा गेला की लगेच अर्धा कप आपण कांदा घालूया बारीक चिरलेला. अगदी आपण बारीक बारीक चिरलाय कांदा म्हणजे तो असा छान ग्रेव्ही त्याची तयार व्हावी. कारण मोठा असेल तर तो होणार नाहीये एक संघ असा. थोडासा आपला कांद्याचा कचकटपणा मोडलेला तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. 2 छोटे टोमॅटो किंवा अर्धा कप टोमॅटो बारीक चिरून तो पण आपण घालूया. एक 2 मिनिटं आपण हे टोमॅटो घातल्यानंतर झाकून ठेवलेलं होतं. तर छान असा तो एकजीव झालाय कांदा आणि टोमॅटो. आता पुढचे मसाले आपण सगळ्या याच्यामध्ये घालून घेऊया. आता या स्टेपमध्ये आपण अर्धा कप त्याच्यामध्ये क्रीम घालूया. तर क्रीम म्हणजे काय तर घरातलंच आपण साईचं जे दही असतं ते घेतलं तरी चालतं किंवा दुधावाची जी दाटसर साय असती ती तरी घेतली तरी सुद्धा चालतं की जेणेकरून त्याला छान असं टेस्ट येते आणि ऑइल सुटतं. तर हे अर्धा कप आपण त्याच्यामध्ये क्रीम घालूया. सगळ्या घरातल्याच गोष्टी घेतल्या आहेत त्यामुळे काय होतं आपण विकतचा मसाला वगैरे याच्यामध्ये आणि बिर्याणी मसाला पण वापरलेला आपण. त्यामुळे अर्धा कप दही घातलाय. जे आपण जे साई काढून ठेवतो लोणी काढण्यासाठी त्याच्यातलं आंबट असेल तरीही चालू शकतं ते. दही घातल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे आपण. 4 चमचे लाल तिखट. आता तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 4 चमचे घातले आणि 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची कारण हिरव्या मिरचीचं पण टेस्ट एक वेगळीच असते. तर त्यामुळे 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट. इथे थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे ह्याच्यावेळी तिखट कमी जास्त हवं असेल. दही आणि हे कॉम्बिनेशन त्यामुळे लगेच त्याला तूप सुटायला लागलं कारण आपण क्रीमी दही वापरले त्याच्यामध्ये. हा छान असं तूप सुटायला लागलंय. तर आता या स्टेजला आपण मॅरिनेटेड जे चिकन करून ठेवलेलं होतं ते घालूया.
आपलं खूप पाणी सुटलेलं नाहीये, कारण आपण हे सगळं चिकन अगदी नितळून घेतलेलं होतं आणि ह्याच्यात जे दही घातलं ते सुद्धा आपण अगदी पाणी म्हणजे कमी, अगदी दाटसर असं घट्ट दही असतं ना ते घातलेलं. जर तुमच्याकडे पातळ जर असं असेल तर थोडंसं ते गाळण्यावरती काढून आपण ते थोडं गाळून घातलं तरीही चालू शकतं, म्हणजे मॅरिनेशन अगदी छान होतं. रंग अगदी सुंदर यायला लागला. एखादा मिनिट छान त्याला चांगलं व्यवस्थित परतून घेऊया आणि मग त्याच्यात पुढचे मसाले घालूया. हे सगळं आता आपण हाय फ्लेमवर मिनिट आपण परतून घेतलं. त्याच्यामध्ये आता 1 चमचा बडीशेपची पावडर म्हणजे कुटून घेतलेली आहे, कारण थोडस बडीशेपचा कण दादाखाली आल्यानंतर एकदम मस्त टेस्ट लागते, त्याच्यासाठी आपण ते घातलंय. 2 चमचे धन्याची पावडर, 2 चमचा गरम मसाला. गरम मसाला अर्थातच आपली रील आहे तर आपलाच आपण वापरलेला आहे. आणि 4 चमचे काजूची पावडर. आता एवढं सगळं घातल्यानंतर बिर्याणी ही नक्कीच छान होणार, कारण त्याच्यामध्ये आपण भरपूर क्रीम, काजू हे सगळं घातल्यामुळे बिर्याणी. आणि मग त्यामुळे विकतचा मसाला कोणता बिर्याणी मसाला जो मिळतो तो घालायची गरज नाही. म्हणजे आता आपण इथे काहीच वापरलेलं नाहीये. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, साधारण पाव कप घातलेली आहे, कारण आपण लेअर मध्ये घालणारच आहे. आणि पुदिना जो आहे हा फ्रेश पुदिना, तर तो आपण असा फक्त असा कट करून टाकूया, म्हणजे हातानेच कट करून टाकूया. आणि आता हे आपण झाकून ठेवूया याला. त्याच्यामध्ये आपण दही, क्रीम आणि हे सगळं घातल्यामुळं त्याला म्हणजे स्वतःच पाणी सगळं सुटणार आहे, म्हणजे वेगळं पाणी घालायची गरज नाहीये. आणि आपण जेव्हा लेअर लावतो तर तेव्हा आपल्याला खूप पाणीदार रस्सा नको आहे, त्यामुळे आपण पाणी न घालता आता मंद आचेवर ह्याला चांगलं 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया. आणि चिकन हे कसं पटकन शिजलं जातं, त्यामुळे आणि मॅरिनेशन केल्यामुळे तर अजून लगेच शिजतं ते. तर आपण आता त्याला 15 मिनिटं फक्त झाकून ठेवूया. आपण चिकन शिजायला टाकून 12 मिनिटं झालेले, त्याच्यात आपण झाकण काढून घेऊ. छान शिजलेलं आहे. आता थोडस आपण त्याला जे ग्रेव्ही वाटते जास्त ते तर थोडीशी एवढी नको असेल तर थोडस आपण 1-2 मिनिटं हाय फ्लेम वरती शिजवून घेऊ, म्हणजे ते थोडस आटेल, म्हणजे तो चांगली ग्रेव्ही, दाट ग्रेव्ही तयार होईल. तर हे बघू शकता तुम्ही छान शिजलेलं. आणि जे लेग पीस असतो ना त्याच्यावरनं तर लगेच कळतं नाही का, कारण लेग पीसचा जो काही चिकन असतं ते सोडायला लागतं पीसला. तर ह्याचा अर्थ ते शिजलेलं आहे. आता 2 मिनिटं आपण फक्त ठेवू झाकण काढून, त्याला छान दाटसर ग्रेव्ही होईल. सुरी पण आपण चेक करू शकतो की शिजले का, व्यवस्थित शिजले. अगदी इझी अशी गेली नाटमध्ये अगदी छान शिजलेली आहे. त्याचा रस्सी कमी झालेला आहे, आता छान ग्रेव्ही झाली, कटी छान आली, अगदी दिसतच असेल तुम्हाला. तर आता आपण फायनली आपली लास्टची स्टेज की आता आपण त्याची लेअर लावून घेऊया. आणि गॅस बंद करून आपण जायफळ घालतोय पावडर त्याच्यामध्ये, कारण त्याचा वास फ्रेश राहावा ह्याच्यासाठी. साधारण आपण अर्धा चमचा पावडर घालतोय अर्धा किलो चिकनला. आणि आता आपण लेअरची तयारी करतोय. तर त्याच्यासाठी आपला राईस तयार आहे, चिकन तयार आहे आणि आपलं लेअरचं जे काही आहे काजू, कांदा, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं तयार आहे. आणि आता आपण शेवटची स्टेप करतोय, तर आपण बिर्याणीचा लेअर लावून घेतोय. तर आपण काय केलेलं आहे की बटाट्याचे असे काप केलेले आहेत पातळ पातळ. तर ते का लावायचे, तर थोडीशी खाली लागू नये ह्याच्यासाठी असतं. जरी लागलं तरी हा बटाटा इतका टेस्टी लागतो नंतर. तर नक्की बटाट्याचा एक लेअर खाली आपण तळात लावून घेऊया. आणि बिर्याणीला म्हणजे मॉइश्चर पण चांगलं राहतं, म्हणजे कोरडी पडत नाही तुम्ही जर बटाटा खाली घातला तर. आणि आपण त्याला तूप पण थोडं लावून घेऊया बटाट्यावरती. आमच्याकडे तरी बटाटा सगळ्यांना हवा असतो. हो, म्हणजे त्याच्यासाठी शेवटी झाले की अगदी म्हणजे हाणामारी चालू असते की आपल्याला तुला मला होतं. म्हणजे खाली तळामध्ये सगळीकडे असं बटाटा लावून घेतला, इस्पेशली मधल्या भागात जिथे बिर्याणी लागायची शक्यता असते तिथे आपण तो बटाटा लावून घेतलाय. तर त्या बटाट्यावर थोडस तूप टाकून घेऊया, तो छान खरपूस येतो. आणि खाली जे आपण पहिल्यांदा घालणार आहे ते तांदूळ न घालता चिकन घालणार आहे, कारण चिकन मध्ये रस्सा असतो, त्यामुळे थोडंसं ग्रेव्हीमुळे तर ते आपण थोडीशी ग्रेव्ही घालून घेऊ त्याला.
राईस घालूया. छान असा तो सगळीकडे पसरून घ्यायचा तांदूळ. त्याच्यावरती थोडासा कांदा, थोडी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं आणि थोडेसे काजू. म्हणजे काय होतं, सगळे लेअर दिले की सगळ्यांना ते सगळं येतं. म्हणजे एकदाच खाली सगळं घातलं आणि त्याच्यामध्ये तांदूळ घालतात अशीही करतात, पण हे सगळ्यांना थोडं काजू वगैरे सगळीकडे लागला जातो तो. आता दुसरा लेअर, 3 लेअर मध्ये आपण दुसरा लेअर आता करूया आपण. म्हणजे 2-3 जसं तुमचं चिकन किंवा आवडतं. बरेच जण एका लेअरची पण करतात, तर आता आपण थोडेसे 2-3 लेअर देऊया. मध्येच थोडासा हा ज्यूस घालायचा. पुन्हा तांदूळ घालूया. थोडंसं तूप, पुन्हा कांद्याचं लेअर, पुन्हा थोडासा काजू वगैरे आणि थोडासा पण त्याच्यावरती गरम मसाला असा स्प्रेड करतो. म्हणजे तो एक त्याचा छान असा स्मेल येतो तांदळाला. म्हणजे तो गरम मसाला छान लागतो असं. आणि आपण उरलेलं सगळं चिकन त्याच्यावरती घालून घेऊया. चिकनची ग्रेव्ही. आणि आता इथे आपल्याला समजतंय की किती छान दाटसर ग्रेव्ही झालेली आहे ती. आणि आता हा पुन्हा सगळा जो राईस राहिलेला आहे तो घालूया. त्याच्यावर आता थोडंसं तूप घालून घेऊया. गरम मसाला आणि आपण केशरचं दूध करून ठेवलं होतं ते पण घालून घेऊया सगळं. थोडस असं आपण फोल्ड करू आणि त्याच्यामध्ये 3-4 ठिकाणी असं सोडू, म्हणजे खालीपर्यंत जाईल ते. आपण गरम दुधामध्ये केशरच्या थोड्याशा काड्या भिजत ठेवलेल्या, एक साधारण 2 ते 3 तास. त्यामुळे त्याचा तो अगदी कलर आणि त्याचा स्मेल सगळा त्याच्यात उतरलेला आहे. तर केशर भिजवताना नेहमी दुधातच भिजवायचं, म्हणजे ते छान कलर येतो त्याला. आणि सगळ्यात शेवटी आपला जो काही थोडीशी ड्रमस्टिक्स आहे ती त्याच्यावरती ठेवायची. तर मस्त लेअर लावून पण तयार झालेत आणि आपण त्याला दम देणार आहोत. पण दम देण्याच्या अगोदर त्याला आपण स्मोक पण देणार आहे. तर त्याच्यासाठी पण इकडे कोळसा घेतलेला आहे, तर तो कोळसा तापत ठेवूया. आणि इकडे तवा मात्र ठेवायचा लोखंडी, कुठलाही जाड तवा असेल तर तो जाड तवा खाली ठेवायचा. सुरुवातीला 1 ते 2 ते 3 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर आपण बारीक गॅसवर त्याला दम देणार आहे. तर आपण आधी आता ह्याला स्मोक देऊन घेऊया आणि मग ह्याला झाकण लावून आपण हे पॅक करूया. आता आपला कोळसा छान अगदी तापलेला आहे. वाटी ठेवू ह्याच्यामध्ये. स्टीलची वाटी आपण ठेवतोय, ह्याच्यामध्ये हा कोळसा ठेवूया. तूप घातलं थोडस आणि त्याच्यावरती थोडासा गरम मसाला आपण स्प्रिंकल केला आणि त्याला काय 1 2 ते 3 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया. जसा तो स्मोकी फ्लेवर लागतो आणि जास्त वेळ तुम्ही ठेवला तर खूप स्मोक लागतो. तर अगदी 2 ते 3च मिनिटं ठेवायचं इथे. दिसतोच आहे मस्त त्याला द्वार. वाव, परफेक्ट. 2 मिनिटं आपण त्याला स्मोक दिलाय. आता ती वाटी आपण काढून ठेवू बाजूला. आणि आता मात्र ह्याला सगळीकडे कणिक लावून घेऊया, जेणेकरून वाफ जाणार नाही त्याची. छान आपण सगळी कणिक लावून घेतली जिथून आपल्याला वाटतंय की हवा जाऊ शकेल असं. आणि आता बारीक गॅस करून त्याला 30 ते 35 मिनिटं मस्त अशी दणकून वाफ देऊया. 35 मिनिटं झाली आहेत आपण बारीक गॅसवर बिर्याणीला दम द्यायला ठेवला होता. आणि
वरचं जे काही झाकण आहे त्याला असा चटका बसला पाहिजे आणि तो बसतोच 35 मिनिटानंतर. तर भरपूर छान गरम झालेलं आहे आणि त्याला नक्की छान दम आलेला असणार आहे. तर आता आपण उघडून बघूया. त्याच्या आधी हे पण सगळे ही कढी काढून घेऊया आणि मग आपण बघूया त्याला कितपत दम बसला आहे ते. दम बसलेला आहे छान. आणि मेन म्हणजे आपण थोडासा गॅस बारीक करते थोड्या वेळासाठी आणि थोडीशी आपण त्याच्यातनं वाफ अशी आता सगळी दिसते. त्यामुळे छान व्यवस्थित आपण गॅस बंद केला, सगळे रंग वगैरे सगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि आता गॅस बंद करूया आपण आणि सर्विंग करू. म्हणजे खाण्यासाठी तयार आहे. आज आपण लेअरवाली चिकनची दम बिर्याणी ही रेसिपी बघितली आणि असं मस्त आता सुवास येतोय त्याचा. तर तुम्ही पण नक्की या पद्धतीनं करून बघा. आणि आमची आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्स पण करायला विसरू नका. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.